या देवी सर्वभूतेषु मा कालरात्रिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. तर आज 29 सप्टेंबर 2025 सोमवार आहे. आज नवरात्रातील 8वा दिवस, 8वी माळ. तर 8व्या माळेला कोणत्या देवीची पूजा करावी, माळ कोणती घालावी, देवीला नैवेद्य कोणता दाखवावा, कोणता मंत्र म्हणावा, देवीच्या रूपाची माहिती काय, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आज नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजेच 8वी माळ. 8वी माळ ही माता कालरात्री देवीला समर्पित आहे, जी नवदुर्गेतील 7वे रूप आहे. माता दुर्गेचे हे 7वे रूप असून सर्वात उग्र आणि भयंकर आहे. या दिवशी भक्त माता कालरात्रीची पूजा आराधना करत असतात. कालरात्री देवी ही अंधकार, अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करते. ही देवी भक्तांना त्यांच्या भीतीपासून मुक्त करते, त्यांना धाडस, शक्ती आणि सर्व प्रकारच्या संकटावर मात करण्यासाठी मदत करते. आजचा म्हणजेच 8व्या माळेचा शुभ रंग आहे मोरपंखी. देवीला पारिजातक किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करावी. देवीला गूळ अतिशय प्रिय असल्याने गूळ व गुळापासून बनवलेला पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करावा. देवी कात्यायनीचे स्वरूप हे अतिशय गडद रंगाचे आहे, म्हणजेच अंधारमय आहे. तिचे केस लांब व मोकळे आहेत. तिच्या मुखातून सतत अग्नी बाहेर येतो. तिचे वाहन हे गाढव आहे. देवी गाढवावर स्वार आहे. कालरात्री देवी ही चतुर्भुज असून तिच्या 2 हातांमध्ये तलवार व वज्र आहे. इतर 2 हात वरमुद्रेत आहे, जे की संरक्षण आणि आशीर्वाद देतात. तिच्या 3 डोळ्यांतून सर्व भूमंडळ, आकाशमंडळ, वायुमंडळ दिसते. माता कालरात्री ही अंधार आणि अज्ञान दूर करते. तसेच ती भूत, पिशाच आणि नकारात्मक शक्तींचा नाश करते. तिच्या भक्तांना अग्नी, पाणी, प्राणी आणि शत्रूंपासून भीती वाटत नाही. देवी कालरात्रीला शुभंकरी असेही म्हटलं जातं. तिच्या भक्तांवर नेहमीच शुभ आणि सकारात्मक परिणाम होतो. कालरात्री देवीचा मंत्र आहे ओम देवी कालरात्र्ये नमः. या मंत्रांचा आपल्याला 108 वेळा मंत्रजाप करायचा आहे. माता कालरात्री देवीची कथा थोडक्यात जाणून घेऊयात. एका पौराणिक कथेनुसार एक रक्तबीज नावाचा राक्षस होता. या राक्षसापासून मानवाला तसेच देवालाही त्रास होत होता. रक्तबीज या राक्षसामध्ये नावाप्रमाणेच एक विशिष्टता होती, ती म्हणजे त्याच्या रक्ताच्या एका थेंबापासून अजून एक हुबेहूब रक्तबीज दैत्य तयार होत होता. रक्तबीजाला कंटाळून सर्व देव, मनुष्य, देवाधिदेव महादेवांकडे गेले. महादेवांना माहीत होतं की ह्या दैत्याचा संहार माता दुर्गेकडूनच होणार आहे, म्हणजेच माता पार्वतीकडून होणार आहे. ज्यावेळी भगवान शंकरांनी देवीला हे सगळं सांगितलं, त्यावेळी माता पार्वतीने रक्तबीजाचा संहार करण्यासाठी कालरात्री देवीचं रूप घेतलं. नंतर देवीने रक्तबीजाचा संहार केला आणि त्याच्या रक्तातील एकही थेंब धरणीवर न पडू देता आपल्या मुखातून प्राशन करून टाकले. तर आज नवरात्रातील ही 8वी माळ आहे आणि आता बघता बघता नवरात्रातील 8 दिवस उलटूनही गेले. विजयादशमीसाठी 2 ते 3च दिवस शिल्लक आहे. तोपर्यंत आपल्याला जितकी होईल तेवढी देवी भगवतीची, आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. आपल्या देवीला, आपल्या कुलदैवताला प्रसन्न करून घ्यायचे आहे. ओटी भरण, कुलाचार, कुंकुमार्चन असे विविध प्रकारांनी आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करायचे आहे. आपल्याला कन्यापूजन देखील करायचे आहे. आपल्याला शक्य होईल तितकी देवीची सेवा करायची आहे. अशीच माहिती तुम्हाला दररोज हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हालाही कोणत्या दिवशी कोणती माळ, कोणता नैवेद्य, देवीचं स्वरूप कोणतं, देवीला कोणता नैवेद्य दाखवावा याची माहिती हवी असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आजची माहिती कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि कॉमेंटमध्ये ओम देवी माता कालरात्री रूपेण संस्थिता आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.